नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आज खूप दिवसानंतर मी ब्लॉग्स करतोय कारण माझे 2-3 खूप इश्यू झालते. मी आता पुण्यामध्ये आलोय माझ्या फ्लॅटवर. 2-3 असे इश्यू झालते की मी लग्नाला गेलतो त्या दिवशी नांदेडला आणि येताना माझा मोबाईल विसरला. तर त्यामुळं मला काही व्हिडिओही काढता आला नाही आणि काही करता जमलं पण नाही. मला अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर माहीत झालं की माझा मोबाईल विसरला आणि मला दुसऱ्या दिवशी जायचं होतं पुण्याला. मी काय करू हे समजत नव्हतं. मग घरी गेलो दुसऱ्या दिवशी. ताई म्हणली की मोबाईल तुला सकाळी आणून देतो म्हणली तू जायच्या टाइमला. मग मी काय एवढं टेन्शन घेतलं नाही. तर पण थोडाफार इश्यू झालाच. बस स्टँडला गेले, मला पप्पाने सोडले बस स्टँडला. त्यानंतर मी बसमध्ये बसलो तेव्हा पाऊस सुरू झाला खूप जास्त. मग कसं तरी गेलो मी नांदेडला. नांदेडला पोहोचले की एक दीदीला म्हणलं की दीदी मला 2 मिनिटासाठी मोबाईल दे तुझा. आणि तिने दिली. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट केला ताईला आणि ताई आली माझ्यापाशी, मला मोबाईल दिला. मग रेल्वे स्टेशनमध्ये गेलो. मग ट्रेन आली, ट्रेनमध्ये बसलो. मग तिथं बोललो. समोर एक फ्रेंड पण भेट झाला माझा, एक ओम नावाचा. मग असंच बोलत होतो. मग चार्जिंग करायचं होतं मोबाईलला. चार्जिंगला लावलं, चार्जिंगच होत नाहीये. 20% ते 20%च. 1 घंटा झाला 20%वर. कसं काय, काय इश्यू झाला काय नाही की. मग त्या ओमलाच म्हणलो, ओम चार्जर देतोस का? तो दिला मला. मी तेव्हा चार्जिंग केलो. मग झालं, चार्जिंग झाली अखेरीला मोबाईलची माझ्या. मग घरी नंतर सकाळी 4:30ला पोहोचलो पुण्यामध्ये हडपसरला. त्यानंतर ओला उबर मी चेक केलं तर 450-500 दाखवलं कात्रज म्हणलं तर. मग मी काय केलं की तिथे काय ऑटोवाला आलं माझ्यापाशी, म्हणलं की स्वारगेटपर्यंत तुला 100 रुपयामध्ये देतो म्हणलं शेअरिंग ऑटोमध्ये. म्हणलं चालते म्हणलं. बसलो, स्वारगेटला आलो, तिथं उतरलो आणि तिथं ओला उबर केली. मला काय ऑफर भेटली, 50 रुपयामध्ये माझ्या घरी आलोय 50 रुपयामध्ये. मग आलो की डायरेक्ट येऊन झोपी गेलो. मी काहीच केलं नाही. दिवसभर आवरण्यामध्ये गेलं. मग त्या दिवशी पण काही व्हिडिओ बनवला नाही. दुसऱ्या दिवशी माझा सेटअप चेंज करायचा होता म्हणून मी याने चेंज केला दुपारी. त्यासाठी तुम्हाला ते व्हिडिओ दिसेल तुम्हाला आता सुरू होईल. हा माझी रूम आहे. आता मला हे चेंज करायचं आहे. आता बघूया, आता मला थोडंफार सेटअप चेंज करायचा आहे म्हणून तुम्हाला दाखवतोय रूम आधी कशी आहे ते. मग त्याच्यानंतर मी थोडंफार रूम चेंज करून पण तुम्हाला दाखवेल की हे कपाट ह्या साईडला ठेवणार आहे, हे त्या साईडला ठेवणार आहे. थोडंफार चेंजेस करणार आहे की थोडं लाईटिंग पण लावणार आहे. आता लाईटिंगसाठी ते पैसे नाहीत, पैसे जमा करून थोडंफार लाईटिंग पण लावणार आहे. थोडंफार एडिटिंगसाठी थोडा सेटअप बनवणार आहे. बघूया आता काय काय होते काय काय नाही. मला अजून चेंजेस काय करायचे आहेत. टेबल ते चांगला करायचं आहे, सगळं सेटअप आवरायचं आहे. आता कालच आलो म्हणून थोडंफार आवरणं थोडं बाकी आहे. तर थोडंफार आज चेंजेस करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो काय करणार. मला काही समजत नाही आहे मी काय करू. तिथे हे कपाट ठेवलं, तिथे टेबल ठेवला आता. तर पण तिथं स्पेस व्हायला खूप जास्त. काय कपाट थोडं अजून चिटकू त्याला. मला काही समजत नाही. तुम्हाला काय आयडिया असेल तर मला सांगा. काय तिथे एक नवीन लाईट आणून तिथे ठेवू थोडं शोसाठी. म्हणजे व्हिडिओ काढताना ते भारी दिसेल असं पण वाटतं मला. तुम्हाला काय आयडिया असलं तर मला कमेंटमध्ये शेअर करा. मी माझ्या रूमचा असा सेटअप तयार केलेला आहे. काय अजून मला तुम्हाला काय सांगायचं असेल तर मला तुम्ही सांगू शकता. मी असं सेटअप केलेलं आहे आता तात्पुरत्यासाठी. अजून मला खूप काही त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत. तिथं खुर्ची पण आहे. याचा हे माझा सेटअप कसा आहे मला सांगा. मग ते एकदा सेटअप चेंज केला. आता हे असं सेटअप झालेलं आहे. आता तुम्हाला सेटअप पण दाखवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये पण. आता तुम्हाला हे पण दाखवतो. आता देवाची पूजा पण केली मी. तिला देवाची आज खूप दिवसांत पूजा करतो. आज गुरुपौर्णिमा पण आहे, त्यात पूजाही करतोय. श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः. हे तुम्हाला फक्त सांगायचं होतं. आता तुम्हाला उद्यापासून 3 का 4 रील्स म्हणजे शॉर्ट्स रील्स, इंस्टावर रील्स, त्याच्यावर शॉर्ट्स आणि 2 का 3 ब्लॉग असे तुम्हाला डेली भेटेल. की मी आता एक दिवस पण असं सुट्टी घेणार नाही. डेली तुम्हाला ब्लॉग ते टाकणार आणि माझ्या मी स्वतःमध्ये पण इम्प्रूव्ह करत जाणार.
मला आता पहिल्यापेक्षा थोडंफार इम्प्रूव्हमेंट वाटते, पण मी असं डेली करत गेलं तर अजून जास्त इम्प्रूव्हमेंट होईल. त्यामध्ये स्टडी पण करायची आहे मला, कॉलेजचा पण अभ्यास करायचा आहे. मग त्यासाठी मला थोडंफार टाइम सगळं दोन्ही मिक्स करून ते करत सुरू करणार आहे. हे तुम्हाला आज सांगायचं होतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.